मित्रांनो, घरी बसून व्यवसाय सुरू करायचा आहे आणि असा व्यवसाय करायचा आहे ज्यामध्ये गुंतवणूक कमी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बरेच लोक विचार करतात की नक्की आपण घरी व्यवसाय सुरू करून चांगले पैसे कमवू शकतो का? तेवढा फायदा या व्यवसायांमध्ये नक्की होतो का? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिफिन सर्व्हिस म्हणजेच डब्बे बनवण्याचा व्यवसाय कशाप्रकारे केला जातो याविषयी संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. हा व्यवसाय तुम्ही खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता आणि चांगल्या प्रकारे या व्यवसायातून पैसे कमवू शकता. मग नक्की या व्यवसायातून फायदा किती होतो? यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत? यासाठी तुम्हाला गुंतवणूक किती लागणार आहे? या सगळ्या गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. कारण तुमची प्रत्येक लाईक आणि शेअर आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी ऊर्जा देत असते. तर मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायाची क्षमता तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आत्ता सध्याच्या बाजारात आणि भविष्यात हा व्यवसाय किती चालू शकतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. यामुळं तुम्हाला कळेल की जो व्यवसाय तुम्ही सुरू करताय तो भविष्यात किती चालणार आहे किंवा किती जास्त वाढणार आहे. तर सध्या जर टिफिन सर्व्हिस व्यवसायाची मार्केट साईज आपण बघितली तर जवळपास $2.5 बिलियन एवढी आहे आणि ही प्रत्येक वर्षी 15 ते 20% CAGRने वाढत आहे. या आकडेवारीनुसार तुम्हाला समजलं असेल की हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर लोक या व्यवसायातून पैसे कमवत आहेत. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो नक्की टिफिन सर्व्हिस व्यवसाय चालतो कसा. सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नक्की तुमचे कस्टमर्स कोण आहेत. मग यामध्ये असे लोक येतात की जे दररोज स्वतःचं जेवण बनवू शकत नाहीत. जसं की बाहेर शिकायला आलेले विद्यार्थी असतील, बाहेर नोकरी करण्यासाठी आलेली लोकं असतील. या लोकांना तुम्ही टिफिन तयार करून देणार आहे. मग हे कस्टमर्स मिळवण्यासाठी तुम्ही मार्केट सर्व्हे करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आसपास तुम्ही जेव्हा सर्व्हे कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचे ग्राहक कोण आहेत. त्यामुळं तुम्हाला हा व्यवसाय चालवणं सोपं होईल. मग आता प्रश्न असतो की तुम्हाला हा व्यवसाय कुठं सुरू करायचा आहे? म्हणजेच या व्यवसायासाठी सर्वात चांगलं लोकेशन कोणतं आहे? सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्ही ज्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय त्या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटरच्या एरियामध्ये कोणतं कॉलेज आहे का? ते तुम्ही बघितलं पाहिजे. मग या कॉलेजच्या आसपास कोणकोणत्या ठिकाणी हॉस्टेल आहेत? कारण ज्या ठिकाणी कॉलेज असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाहेरून येऊन मुलं राहतात. त्यांना कमीत कमी 2 ते 3 वेळेचा डबा लागतो. मग तुम्हाला याचा चांगलाच फायदा मिळू शकतो. सोबतच बऱ्याच मोठ्या कंपन्या, बँका असतात ज्या ठिकाणी लोक बाहेरून येऊन नोकरीसाठी राहतात. त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. म्हणजेच तुम्ही अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरू कराल ज्या ठिकाणी तुम्हाला असे कस्टमर्स मिळतील. मग या व्यवसायासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतात? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्यवसाय घरून सुरू करता तेव्हा बऱ्यापैकी गोष्टी तुमच्याजवळ असतात. म्हणजेच यासाठी लागणारी भांडी तुमच्याकडे असतात, गॅसचं कनेक्शन तुमच्याजवळ असतं, बऱ्यापैकी मसाले, भाज्या तुमच्याजवळ असतात. यामुळं घरून सुरू करताना तुम्हाला गुंतवणूक तुलनेनं कमी लागते. पण मग नक्की यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात? यासाठी तुमच्याकडं मोठी भांडी असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडं गॅस कनेक्शन एक असेल तर तुम्हाला अजून एक घ्यावं लागेल. सोबतच तुमच्याजवळ एक डिलिव्हरी बॉय असला पाहिजे, जो तुमचे डबे रोजच्या रोज ग्राहकांपर्यंत पोचवेल. या सर्व गोष्टींची तुम्हाला या व्यवसायासाठी गरज पडणार आहे. मग आता या व्यवसायासाठी नेमकी कोणकोणती लायसन्स लागतात? या व्यवसायासाठी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं लायसन्स आहे FSSAI लायसन्स. यानंतर तुम्हाला ट्रेड लायसन्स गरजेचं आहे. सोबतच तुम्ही जर GST नंबर घेतला तर तो देखील तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. मग मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या मनात आता प्रश्न असेल की आम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण यासाठी आम्ही इन्व्हेस्टमेंट नेमकी किती करायची? सर्वात पहिली गोष्ट आहे की आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो कोणत्याही व्यवसायात ती एरियानुसार बदलत असते. म्हणजेच मी जर एखाद्या छोट्या शहरात हा व्यवसाय सुरू करतोय तर मला कमी पैसे लागतील, कारण छोट्या शहरामध्ये वस्तूंची किंमत आणि मजुरी कमी असते. पण तुलनेनं जर मी मुंबईसारख्या शहरात हा व्यवसाय सुरू करतोय तर तिथे वस्तूंच्या किमती आणि मजुरी या जास्त बघायला मिळतात. त्यामुळं ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही ॲव्हरेज पकडून चाला. मग यामध्ये 10 ते 20% कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. मग नेमकी इन्व्हेस्टमेंट किती होणार?
तर मित्रांनो, तुम्हाला काही भांडी खरेदी करावी लागतील. सोबतच गॅस आणि शेगडी तुम्हाला घ्यावी लागेल. यासाठी तुमचे 15 ते 20 हजार रुपये खर्च होतील. यासोबतच तुम्हाला 50 टिफिन खरेदी करावे लागतील. यासाठी जवळपास 10,000 रुपये तुम्हाला खर्च होतील. म्हणजेच टोटल तुम्हाला 30,000च्या आसपास खर्च होईल. मग आता या व्यवसायात नेमका नफा किती होतो? तर मी तुम्हाला 50 टिफिनचा फायदा आणि खर्च सांगतो. यामध्ये तुम्ही जर तुमचा एक टिफिन 80 रुपयाला डिलिव्हर केला आणि यामध्ये चपाती, भात, भाजी, डाळ या गोष्टी दिल्या तर या डब्याला तुम्हाला जवळपास 25 ते 30 रुपये एवढा खर्च येईल. आणि हा खर्च जास्तीत जास्त आहे. याच्यावर तुम्हाला खर्च होणार नाही. तरी पण एखाद्या ठिकाणी जर एखादी गोष्ट महाग असेल आणि तुमच्या डब्याचा खर्च वाढला तर तो जास्तीत जास्त 40 रुपये होईल. मग जर तुम्हाला 40 रुपये खर्च आला तर 40 रुपये तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला यामध्ये 100% फायदा होतोय. मग तुमच्याकडं कमीत कमी 50 टिफिन असतील तर तुम्हाला दिवसाला 2,000 रुपये फायदा होणार आहे. म्हणजे महिन्याचे तुम्ही 60,000 रुपये कमवू शकता. आणि हे तुमचं नेट प्रॉफिट आहे मित्रांनो. कारण टिफिनच्या खर्चामध्ये गॅस, ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी मी पकडल्या आहेत. नफ्यासोबत या व्यवसायात थोडी रिस्क फॅक्टर देखील आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जेवण बनवताय ते ठिकाण स्वच्छ असणं गरजेचं आहे. जेवण हायजेनिक बनवणं गरजेचं आहे. तुमच्या जेवणाची चव आणि क्वालिटी जेवढी चांगली असेल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. तुमचे जास्तीत जास्त कस्टमर्स हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्हाला जोडले जाणार आहेत. त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट पाळणं हे खूप गरजेचं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मार्केटिंग. तुमचे कस्टमर्स हे तुमच्याजवळ राहणारी लोक आहेत. म्हणजेच तुम्हाला मार्केटिंग हे तुमच्या लोकल भागामध्ये करायचं आहे. मग यासाठी तुम्ही बरेच प्रकार करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या टिफिन सर्व्हिसचे पोस्टर तयार करून महत्त्वाच्या ठिकाणी लावू शकता. सोबतच तुम्ही ऑनलाईन सोशल मीडियावर देखील मार्केटिंग करू शकता. याचा मित्रांनो तुम्हाला चांगला फायदा होईल. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिफिन व्यवसाय कसा चालवावा याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरी जर काही मुद्दे राहिले असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्यावर रिप्लाय करायचा नक्कीच प्रयत्न करेन. सोबतच आपण या चॅनलवर PVC पाईप व्यवसाय, लसूण होलसेल व्यवसाय, स्टील मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय, दूध व्यवसाय अशा बऱ्याच व्यवसायांविषयी डिटेल व्हिडिओ बनवले आहेत. ते देखील तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर एखाद्या व्यवसायाविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ देखील लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.